नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशर टेम्पो चालकाने रात्रीच्या वेळी अचानक आपल्या गाडीचा वेग कमी केला व टेम्पो डाव्या बाजूला वळवला. पाठीमागून आलेली पल्सर दुचाकी या टेम्पोला धडकून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. सदरचा अपघात चिंबळी फाटा तालुका खेड या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास घडला. शिलकेश प्रल्हाद काळपांडे राहणार सालोड जिल्हा वर्धा व रुपेश दिगंबर भरकक्षे राहणार तेल्हारा जिल्हा अकोला हे दोघेजण ठार झाले आहेत. याबाबत रितेश वैकुंठराव भगत वयवर्ष 21 सध्या राहणार चिखली मूळ राहणार वर्धा यांनी दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो क्रमांक MH12 SX 4481 या वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा अपघात सोमवारी 25 मे 2026 रोजी रात्री 1च्या सुमारास चिंबळी फाटा तालुका खेड येथे घडला आहे. या अपघातात पल्सर दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. फिर्यादी रितेश यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मावस भाऊ शिलकेश काळपांडे हा त्याचा मित्र रुपेश याच्यासोबत पल्सर दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गाने मोशी बाजूला जात असताना चिंबळी फाटा येथे मोई फाट्यावर आयशर गाडी क्रमांक MH12 AX 4481 या वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात पुढे चालवत असताना अचानक आयशर वाहनाचा वेग कमी केला आणि वाहन डाव्या बाजूला घेतल्यानं पाठीमागून आलेली पल्सर दुचाकी या टेम्पोला जोरात धडकले. यामध्ये शिलकेश आणि रुपेश या दोघांना डोक्याला, हातापायाला आणि छातीला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आयशर टेम्पो चालक तसाच पुढे पसार झाला. दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी परिसरात मरकळ तालुका खेड गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या तीरावर एक बिबट्या जेरबंद करण्यात आल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. फोटो काढलो काय हात नका लावू. राहू खेड तालुक्यातील पाईटजवळील लेडुंगवाडी या ठिकाणी रस्त्याचे काम करताना मिक्सर उलटून अपघात झाला. या अपघातात मिक्सरचा चालक थोडक्यात बचावला असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून पोलिसांनी सराईत आरोपींच्या टोळीचा शोध घेत 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचे एकूण 48 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच त्यांच्याकडून 2 गुन्ह्यामधील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 15 मे 2026 ते 16 मे 2026 दरम्यान मौजे बिरदवडी तालुका खेड येथील नेक्सस हेल्थकेअर कंपनी परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणी चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. तसेच संतोषनगर येथील आणखी एका ट्रान्सफॉर्मर चोरीच्या गुन्ह्याचाही तपास सुरू होता. चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील 100 ते 150 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करून आणि तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी प्रदीप राजेंद्र शिंदे वयवर्ष 26 सध्या राहणार मेदनकरवाडी चाकण मूळ राहणार उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, श्रीकांत शिवाजी जाधव वयवर्ष 24 राहणार दहिवडी पारधी तालुका शिरूर जिल्हा पुणे व विशाल खंडू पवार वयवर्ष 28 राहणार पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर खेड, शिरूर, शिक्रापूर आणि यवत पोलीस स्टेशन हद्दीत ट्रान्सफॉर्मर चोरीचे एकूण 48 गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं आहे. सदर कारवाई चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली आहे. राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. संबंधित ग्रामसेवक तलाठी सर्कल यांनी नियमांना हरताळ फासून मनमानी पद्धतीने प्रभाग निश्चित केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. राक्षेवाडी येथे नवीन तयार करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेमध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी तलाठी सर्कल यांनी गावामध्ये न येता त्यांनी वॉर्ड रचनेचा अहवाल वरिष्ठांना सुपूर्द केला आहे. कोणतेही नैसर्गिक हद्द तथा स्थळ पाहणी न करता त्याचा अभ्यास न करता केलेल्या वॉर्ड रचनेस ग्रामस्थांची हरकत आहे. नवीन वॉर्ड रचना ही नैसर्गिक हद्दीप्रमाणे आणि ग्रामसेवक तलाठी यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही चुकीची वॉर्ड रचना रद्द करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे, माजी पंचायत समिती उपसभापती सतीश राक्षे, महेश राक्षे, अतुल सांडभोर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
मांजरेवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अनिता संपतराव मांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच मोहिनी मलघे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. उपसरपंच पदाची निवडणूक मांजरेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच कांचन मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच पदासाठी अनिता मांजरे यांचा एकमेव अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून राज्यात मान्सूनचे आगमन 8 ते 10 जून दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभाग प्रमुख SD सानप यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान 8 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्रात पाऊस येणार असल्यानं शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांबाबत खेड तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. विद्यार्थ्यांना दाखले वेळेत देण्याबाबत जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे पाटील यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. शालेय व महाविद्यालयीन निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी आणि नॉन क्रिमिलियर अशा विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता भासते. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि सेतू केंद्रांकडून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावेत यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी खेड तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन प्रलंबित अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या एका जागेवर भाजपकडून दावा करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील 4 माजी आमदार हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या या माजी आमदारांमध्ये शहरी विरुद्ध ग्रामीण असा प्रादेशिक वाद उफाळून आलाय. या मतदारसंघातून आजवर शहरी भागाला प्रतिनिधित्व मिळाले असल्याने आता ग्रामीण भागाला संधी देण्याचा आग्रह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माजी आमदारांनी धरलाय. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये पुन्हा पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी या दोन्ही शहरातील माजी आमदार उमेदवारीसाठी दावा करत आहेत. माजी आमदारांमध्ये प्रादेशिक वाद उफाळून आला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणता मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या मतदारसंघावरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये संघर्ष सुरू झालाय. या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले, मात्र मागील 5 वर्षात भाजपची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 344 सदस्य आहेत. त्याखालोखाल भाजपचे 309 आणि शिवसेना शिंदे पक्षाचे 68 सदस्य आहेत. मात्र दौंड येथील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे 17 सदस्य आणि इंदापूरमधील कृष्णा भीमा विकास आघाडीच्या 7 सदस्यांच्या पाठिंब्यामुळे 333 जागा असल्याचा दावा भाजपने केलाय. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी संघर्ष पेटला असताना तर राष्ट्रवादीतील माजी आमदारांमध्ये प्रादेशिक वाद उफाळून आलाय. या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून पुणे शहरातील माजी आमदार सुनील टिंगरे, पिंपरी चिंचवड शहरातील माजी आमदार विलास लांडे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माजी आमदार रमेश थोरात आणि खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. यावेळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उमेदवार देण्याचा आग्रह माजी आमदारांनी धरला असल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक पदाधिकारी माजी आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वापुढे उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकलेत. या जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह अजित गव्हाणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजी शिवतारे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. खेड तालुक्यातील चाकण परिसरात प्रस्तावित असलेला मात्र अनेक कारणांनी खेड तालुक्यातून हद्दपार होऊन पुरंदर येथे गेलेल्या विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील एकूण 1216 हेक्टर जमीन आणि अतिरिक्त 242 एकर जमीन घेण्यात येणार आहे. जमिनीचे संपूर्ण अधिग्रहण होताच विमानतळाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी माध्यमांना दिली आहे. खेड तालुक्यात सुरुवातीपासून वेगवेगळ्या अडचणीत आलेला विमानतळ प्रकल्प पुरंदरमध्ये आता उभा राहणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. भूसंपादनापोटीच्या मोबदल्याचे सूत्र निश्चित झाल्यानंतर 1535 एकर जागा देण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिले. त्यानुसार एकूण 3000 एकर जागेपैकी 50% जागा प्रशासनाच्या ताब्यात आली असून आतापर्यंत 450 कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले. तसेच मोबदला देण्यासाठी अतिरिक्त 500 कोटींचा निधीही राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनापोटीचा मोबदला निश्चित झाला असून बाधित शेतकऱ्यांना प्रति एकर किमान 1,61,00,000 रुपये मिळणार आहेत. घरे, फळबागा, बोरवेल बाधित घरांचा विचार करता जमिनीच्या मूळ दराच्या चौपटीपेक्षा दरानुसार सरासरी प्रति एकर 2 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर 7 मे पासून विमानतळासाठी जमीन देण्यास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मोबदल्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे। या प्रक्रियेने वेग घेतला असून एकूण जागेच्या 50% क्षेत्र ताब्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। पुरंदर विमानतळासाठी 7 गावातून भूसंपादन केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यात मूळ शेतकऱ्यांनाच मोबदला देण्यात येत असून संमती करारनामा झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जातात। त्यानुसार 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून राज्य शासनाकडून अतिरिक्त 500 कोटींचा निधीही प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी माध्यमांना सांगितले। राज्य सरकारने पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात कब्जे हक्काने अथवा भाडे तत्वावर दिलेल्या जागांमध्ये शर्तभंग झालेले 30 भूखंड जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन सरकारकडे जमा केलेत। त्यांची किंमत 200 कोटी रुपयांहून अधिक आहे। यामधील सर्वाधिक भूखंड पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील असल्याचं समोर आले। वर्ग 1 आणि वर्ग 2 असे जमिनींचे 2 प्रकार आहेत। वर्ग 2च्या जमिनीमध्ये देवस्थान, प्रकल्पग्रस्त वतन, पुनर्वसन, सिलिंग, आदिवासी तसेच सरकारने वाटप केलेल्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो। या जमिनी सरकारने काही अटी शर्तींवर दिल्या आहेत। त्यांची खरेदी, विक्री अथवा वापरात बदल करावयाचा असल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागते। सरकारकडे शुल्क भरल्यानंतर या जमिनींची विक्री करता येते। त्यानुसार पुनर्वसन, कुळ जमिनीची विक्री परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना तर आदिवासी देवस्थानच्या जमिनी विक्रीचे अधिकार शासनाला, शासकीय जमिनीच्या विक्रीचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण मध्यंतरी उघडकीस आले। त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अशा सर्व जमिनींची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते। त्यानुसार शर्तभंग केल्याची 350 प्रकरणे उघडकीस आली आहेत। या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे। आतापर्यंत 30 भूखंड सरकारकडे जमा झाल्याची माहिती डुडी यांनी दिली। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात राज्य सरकारने कब्जे हक्काने आणि भाडे तत्वावर दिलेल्या भूखंडांची संख्या सुमारे 2000 इतकी आहे। त्यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींशी संबंधित संस्था आहेत तर काही बड्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे। कारवाई करून ताब्यात घेतलेल्या जमिनींमध्ये पुण्यातील 14, पिंपरी चिंचवड शहरातील 2 तर जिल्ह्यातील 14 भूखंडांचा समावेश आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीच्या धक्कादायक प्रकार समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांतर्फे 26 मे रोजी आळंदी येथे भक्त निवासात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली। विशाल वारोळे नावाचा स्वयंसेवक मंदिरातील विविध सेवांमध्ये कार्यरत होता। सीसीटीव्ही तपासणी दरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानंतर संस्थान प्रशासनाने आळंदी पोलिसांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणानंतर संस्थानने सुरक्षा आणि आर्थिक नियंत्रण व्यवस्थेत मोठे बदल जाहीर केले आहेत। यापुढे अन्नदान आणि कॅश मोजणी विभागात कोणताही स्वयंसेवक नियुक्त केला जाणार नाही। मंदिरातील सर्व कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि सुरक्षा रक्षकांसाठी गणवेश व ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे। तसेच मंदिरात प्रवेश आणि बाहेर पडताना सुरक्षा तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे। दानपेट्या उघडण्याची प्रक्रिया आता अधिक कडक करण्यात येणार असून मुख्य व्यवस्थापकांच्या उपस्थितीतच दान मोजणी केली जाणार आहे। संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्यात येईल। तसेच अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली रक्कम मोजली जाणार आहे। मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात येणार असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे। दरम्यान आळंदीमधील काही ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। मंगळवारी दिनांक 26 मे 2026 रोजी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अमोल नलावडे यांनी खेड तालुक्याचा दौरा केला। दौऱ्यादरम्यान त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील नवीन विहिरीचे बांधकाम लाभार्थी यांनी कमान गावात जाऊन पाहणी केली। संबंधित योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी या योजनेतील लाभार्थी यांना योजनेची माहिती देण्याचे आवाहन केले। ग्रामपंचायत बुरसेवाडी व ग्रामपंचायत वाडा येथील पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांना भेट देऊन सविस्तर कामकाज आढावा घेतला। तर खेड तालुक्या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे हे उपस्थित होते। पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी डिझेल मिळवणे जिकिरीचे झाले आहे। चाकणसह खेड तालुक्यात देखील अशी टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे। मंगळवारी 26 मे रोजी खेड तालुक्यात अनेक ठिकाणी सकाळी डिझेल उपलब्ध नसल्याच्या घटना समोर आल्या। त्यातच पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड आणि खेड तालुक्यात अजूनही अनेक ठिकाणी गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही।
काही ठिकाणी ग्राहकांची उघडपणे लूट सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार नागरिकांनी कळवले आहे. काही एजन्सीने बेकायदेशीररित्या घरपोच सेवा बंद केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांसह 60हून अधिक ग्राहक सकाळपासून 42 डिग्रीच्या रखरखत्या उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी एजन्सी चालक सर्रास नियमांचे उल्लंघन करत असल्याचे नागरिकांनी कळवले आहे. घरपोच सेवा बंद, बोगस वजन काटा व ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन सर्रास होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. संतप्त नागरिकांनी सांगितले की आम्ही पैसे मोजूनही पूर्ण गॅस मिळत नाही आणि वर उन्हात तासनतास उभे राहावे लागत आहे. एक कॉल सब सॉल्व्हचा सर्रास बोजवारा उडाला असल्याचे नागरिक सांगत आहेत. चाकण शहर आणि परिसरात दुपारी व रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. अशातच ज्या कामगारांकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी आहे ते रात्रीच्या वेळी धुंद नशेत मशगूल राहत असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कुणाला संपर्क साधावा असा प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे उष्णतेचा कहर सुरू आहे. 41 अंश तापमानात दिवसा आणि रात्री सुद्धा वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या कामगार आणि अधिकारी यांच्यावरील नागरिकांचा रोष वाढत आहे. मंगळवारी रात्री संपूर्ण चाकण शहर आणि परिसरात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. वीज वितरणच्या गलथान कारभाराने नागरिक, व्यावसायिक, उद्योजक सगळेच हैराण झाले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.